everyone, and welcome back to the session Financial Market. In this lecture, we are discussing about money market. In last lecture, we have discussed about what is capital market. In today's lecture, we will discuss about money market, different instruments of money market such as call money, treasury bill, commercial paper, certificate of deposit, trade bills. And we will also discuss about distinction between capital market and money market. Money market is a market for short-term fund which deals in financial assets whose period of maturity is up to 1 year. लक्षात घ्या, शॉर्ट टर्म फंड्स साठी असलेलं मार्केट त्याला मनी मार्केट असं म्हणतात. यामध्ये जे फायनान्शियल ॲसेट असतं त्या फायनान्शियल ॲसेटची मॅच्युरिटी ही अप टू 1 year म्हणजे 1 वर्षापर्यंतच्या कालावधीची असते किंवा 1 वर्षाच्या आतली असते. Money market does not deals in cash or money as such, but simply provides market for credit instruments such as bills of exchange, promissory note, commercial bill, commercial paper, treasury bills, etc. लक्षात घ्या, मनी मार्केट आपण म्हटलं की आपल्याला वाटतं की अरे यामध्ये कॅश किंवा मनी यांचं डीलिंग होत असेल, पण इथे कॅश किंवा मनी यांचं डीलिंग न होता इट सिम्पली प्रोव्हाइड्स अ मार्केट फॉर क्रेडिट. क्रेडिट मार्केट आहे आणि क्रेडिट इन्स्ट्रुमेंट्सचं डीलिंग होतं. क्रेडिट इन्स्ट्रुमेंट कोणत्या प्रकारचे असतात तर बिल्स ऑफ एक्सचेंज, प्रॉमिसरी नोट, कमर्शियल पेपर, ट्रेजरी बिल्स यांचं मार्केटिंग इथे होतं. These financial instruments are close substitute to money. लक्षात घ्या, यांचा मॅच्युरिटी पिरियड हा 1 year पेक्षा कमी असल्यामुळे these financial instruments are close substitute to money म्हणजे जवळजवळ पैसे असल्यासारखीच या फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटची अवस्था असते. These instruments help the business unit and other organization and government to borrow fund to meet their short-term requirements. बघा, these instrument help business unit and other organization and government. ही जी मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट आहेत ती इतर ऑर्गनायझेशन्सना किंवा गव्हर्नमेंटला शॉर्ट टर्म मनी बॉरो करण्यासाठी मदत करतात. टू मीट देअर शॉर्ट टर्म रिक्वायरमेंट्स. मनी मार्केट डज नॉट इम्प्लाय एनी स्पेसिफिक मार्केट प्लेस. आता मार्केट म्हटलं की आपल्याला एखादं ठिकाण आठवतं, पण मनी मार्केट हे काही स्पेसिफिक मार्केट प्लेस नाही. Rather, it refers to the whole network of financial institutions dealing in short-term fund which provides an outlet to lenders and source of supply for such fund to the borrowers. लक्षात घ्या, मनी मार्केट म्हटलं की कोणतं एखादं ठिकाण नाहीये, तर इट इज होल नेटवर्क ऑफ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणजे पूर्ण फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचं नेटवर्क यामध्ये येतं. डीलिंग इन शॉर्ट टर्म फंड्स, शॉर्ट टर्म फंड मध्ये डीलिंग करणाऱ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचं नेटवर्क मनी मार्केटमध्ये येतं. विच प्रोव्हाइड्स अन आउटलेट टू लेंडर अँड सोर्स ऑफ सप्लाय फॉर सच फंड टू बॉरोवर्स. लक्षात घ्या, लेंडर्स जे आहेत त्यांना एक मार्ग पैसे कर्जाऊ देण्याचं माध्यम म्हणून ह्याचा उपयोग होतो. अँड सोर्स फॉर द फंड्स टू द बॉरोवर म्हणजे जे पैसे कर्जाऊ घेणार आहेत त्यांच्यासाठी फंड्सचा हा सोर्स आहे. मोस्ट ऑफ द मनी मार्केट ट्रान्झॅक्शन्स आर टेकन प्लेस ऑन टेलिफोन, फॅक्स, इंटरनेट. हे जी ट्रान्झॅक्शन्स आहेत ते फोनवर किंवा फॅक्सवर किंवा इंटरनेटवर होतात. द इंडियन मनी मार्केट कन्सिस्ट ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, commercial bank, cooperative bank and other specialized financial institution. Reserve Bank of India is the leader of money market in India. लक्षात घ्या, मनी मार्केट मध्ये मधला लीडर कोण आहे तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हा लीडर आहे. Some non-banking financial companies such as NBFCs and financial institutions like LIC, GIC, Unit Trust of India, etc. also operate in Indian money market. लक्षात घ्या, इंडियन मनी मार्केट मध्ये ऑपरेट करणारे कोण कोण आहेत? RBI आहे आणि NBFC जे आहेत नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज यामध्ये येतात. कमर्शियल बँक, कोऑपरेटिव्ह बँक सुद्धा
यामध्ये पार्टिसिपेंट ह्याचे मनी मार्केटचे पार्टिसिपंट्स आहेत. तसंच LIC, GIC, these are also institutions which operate in Indian money market. Following are some of the important money market instrument securities such as call money, treasury bill, commercial paper, certificate of deposit, trade bills. Here, first one is call money. We will discuss about call money. Call money is mainly used by banks to meet their temporary requirement of cash. They borrow and lend money from each other normally on daily basis. लक्षात घ्या, कॉल मनी याचा अर्थ कॉल मनी हा जास्त करून बँकांच्या मार्फत वापरला जातो. टेम्पररी रिक्वायरमेंट ऑफ कॅश म्हणजे तात्पुरती जी कॅश हवी असते त्यासाठी हा पैसा वापरला जातो. They borrow and lend money from each other normally ऑन डेली बेसिस. लक्षात घ्या, रोजच्या रोज बँका एकमेकांकडनं पैसे बॉरो किंवा लेंडिंग करत असतात. इट इज रीपेएबल ऑन डिमांड अँड इट्स मॅच्युरिटी पिरियड वॅरीज बिटवीन 1 day to fortnight. लक्षात घ्या की ह्यांचा मॅच्युरिटी म्हणजे रिपेएबल ऑन डिमांड म्हणजे ज्या वेळेला पैसे परत मागितले जातात त्यावेळेला त्याचं पेमेंट केलं जातं आणि याचा मॅच्युरिटी पिरियड 1 दिवसापासून 15 दिवसापर्यंतचा असतो. The rate of interest paid on call money loan is known as call rate. लक्षात घ्या, या कर्जावर जो रेट ऑफ इंटरेस्ट पे केला जातो त्याला कॉल रेट असं म्हणतात. The next one is treasury bill. Treasury bill is a promissory note issued by RBI to meet short-term requirement of fund. लक्षात घ्या, ही प्रॉमिसरी नोट RBI कडनं दिली जाते कशासाठी? टू मीट शॉर्ट टर्म रिक्वायरमेंट ऑफ फंड. शॉर्ट टर्म फंडची जी गरज असते ती पूर्ण करण्यासाठी ही नोट पुरवली जाते. Treasury bills are highly liquid instrument. That means at any time the holder of treasury bill can transfer of or get discounted from Reserve Bank of India. बघा, ट्रेजरी बिल ही हायली लिक्विड इन्स्ट्रुमेंट आहेत. कारण का ॲट एनी पॉइंट ऑफ टाइम होल्डर ऑफ द ट्रेजरी बिल कॅन ट्रान्सफर अँड गेट डिस्काउंटेड विथ RBI. कधीही ट्रेजरी बिलचा जो होल्डर आहे तो बिल डिस्काउंट करून घेऊ शकतो किंवा त्याचे पैसे ट्रान्सफर करू शकतो. Get discounted from RBI. These bills are normally issued at price less than face value. ही जी बिलं आहेत ती फेस व्हॅल्यू पेक्षा कमी किमतीत विकली जातात. So the difference between issue price and face value of treasury bill represent interest on investment. These bills are secured instrument and are issued for period of not exceeding 364 days. लक्षात घ्या, ही जी बिलं आहेत ही सेक्युअर्ड इन्स्ट्रुमेंट आहेत आणि ती 364 दिवसापेक्षा जास्त कालावधीसाठी इश्यू केली जात नाहीत. Bank, financial institution and corporations normally plays major role in treasury bill. लक्षात घ्या, बँका, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आणि कॉर्पोरेशन्स यांचा ट्रेजरी बिल मध्ये महत्वाचा रोल ही पे करतात. नेक्स्ट आहे कमर्शियल पेपर. Commercial paper is a popular instrument for financing working capital requirement of the company. लक्षात घ्या, नावामध्येच कमर्शियल आहे. कमर्शियल ज्या कंपन्या असतात त्यांच्या वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट पूर्ण करण्यासाठी हे पेपर इश्यू केले जातात. कमर्शियल पेपर इज अनसेक्युअर्ड इन्स्ट्रुमेंट इश्यू इन फॉर्म ऑफ प्रॉमिसरी नोट. लक्षात घ्या, हे इन्स्ट्रुमेंट अनसेक्युअर्ड इन्स्ट्रुमेंट आहे आणि प्रॉमिसरी नोटच्या स्वरूपात हे इश्यू केलं जातं. This instrument was introduced in 1990 to enable the corporate borrower to raise short-term fund. 1990 मध्ये हे इन्स्ट्रुमेंट इश्यू म्हणजे ओळख करून इंट्रोड्यूस झालं किंवा
पहिल्यांदा आलं का? तर टू इनेबल द कॉर्पोरेट बॉरोवर्स टू रेज शॉर्ट टर्म फंड. कॉर्पोरेट बॉरोवर्सला शॉर्ट टर्म फंड उभारता यावेत यासाठी हे कमर्शियल बिल पेपर आलं. कमर्शियल पेपर हे अस्तित्वात आलं. इट कॅन बी इश्यू फॉर पिरियड रेंजिंग फ्रॉम 15 days टू 1 year. लक्षात घ्या, याचा पिरियड एका दिवसापासून 15 दिवसापासून एका वर्षापर्यंतचा ह्याची मॅच्युरिटी पिरियड असतो. कमर्शियल पेपर आर ट्रान्सफरेबल बाय एंडोर्समेंट अँड डिलिव्हरी. हेन्स the highly reputed companies, blue chip company are the major players of commercial paper. लक्षात घ्या, कमर्शियल पेपर जे आहेत हे ट्रान्सफरेबल आहेत बाय एंडोर्समेंट आणि डिलिव्हरी अँड हायली रेप्युटेड कंपनी ज्या आहेत, ज्यांना ब्ल्यू चिप कंपन्या असं म्हणतात, आर द मेजर प्लेयर्स ऑफ कमर्शियल पेपर. ह्या कमर्शियल पेपरच्या मेजर प्लेयर्स आहेत. द नेक्स्ट वन इज ट्रेड बिल. Normally, traders buy goods from the wholesaler or manufacturer on credit. The seller get payment at the end of the credit period. But if the seller does not want to wait for immediate needs of money, he or she can draw bills of exchange in favor of buyer. When buyer accepts the bill, it becomes negotiable instrument and term as bills of exchange. लक्षात घ्या, ट्रेड बिल्स म्हणजेच बिल्स ऑफ एक्सचेंज आहे. ज्या वेळेला व्यापारी मॅन्युफॅक्चरर कडनं किंवा होलसेलर कडनं माल घेतो, त्यावेळेला तो लगेच पेमेंट करत नाही, तर त्याचं पेमेंट हे आफ्टर क्रेडिट पिरियड संपल्यानंतर केलं जातं. पण समजा एखादा सेलर जो आहे, ही डज नॉट वॉन्ट टू वेट, म्हणजे त्याला थांबायचं नाही आणि इमिजिएट त्याला नीड्स ऑफ मनी, पैसे हवेत, तर ही कॅन ड्रॉ बिल्स ऑफ एक्सचेंज. मग अशा वेळेला तो बिल्स ऑफ एक्सचेंज ड्रॉ करतो इन फेवर ऑफ बायर. वेन बायर ऍक्सेप्ट द बिल, इट बिकम्स नेगोशिएबल. बायरने बिल ऍक्सेप्ट केल्यानंतर ते नेगोशिएबल होतं, म्हणजे ट्रान्सफरेबल होतं, इन्स्ट्रुमेंट होतं, अँड इज टर्म ॲज बिल्स ऑफ एक्सचेंज. आणि त्यालाच आपण बिल्स ऑफ एक्सचेंज किंवा ट्रेड बिल असंही म्हणतो. These trade bills can also be discounted with the bank before maturity period. म्हणजे मॅच्युरिटी पिरियड व्हायच्या अगोदर ह्या ट्रेड बिल्सचं आपण बँकेत डिस्काउंट करून घेऊ शकतो, पैसे लगेच घेऊ शकतो. On maturity, the bank get payment from the drawee, that is buyer of the goods. आणि मॅच्युरिटी पिरियडला मग बँक ड्रॉईकडे जाते आणि पेमेंट घेते. When trade bills are accepted by commercial bank, it is known as commercial bill. लक्षात घ्या, कमर्शियल बँका ज्या वेळेला ट्रेड बिल ऍक्सेप्ट करतात तेव्हा त्याला कमर्शियल बिल असं म्हणतात. सो ट्रेड बिल इज अन इन्स्ट्रुमेंट विच इनेबल्स द ड्रॉवर ऑफ अ बिल टू गेट फंड फॉर शॉर्ट पिरियड टू मीट द वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट. तर अशा प्रकारे ट्रेड बिल्स हे शॉर्ट टर्म फंड प्रोव्हाइड करतं आणि ड्रॉवरला त्याच्या वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट्स ट्रेड बिलमुळे पूर्ण होतात. द लास्ट वन इज सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट. Certificate of deposit are short-term instrument issued by commercial bank and special financial institution. SFI आणि commercial बँका certificate of deposit issue करतात, which are freely transferable from one party to another party. एका पार्टीकडून दुसऱ्या पार्टीकडे आपण ते सहज ट्रान्सफर करू शकतो फ्रॉम 91 days to 1 year. आणि हा जो फंड ट्रान्सफरचा कालावधी असतो तो 91 दिवसापासून एका वर्षापर्यंतचा असतो. These can be issued to individual, corporates and companies. कमर्शियल सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट जे आहेत ते आपण व्यक्तींना, कोऑपरेटिव्ह संस्थांना आणि तसंच कंपन्यांना इश्यू करू शकतो. The last topic of this lecture is distinction between capital market and money market. So far, we have studied what is capital market and what is money market. Now, we will discuss about
Distinction between capital and money market. Capital market differs from money market in many ways. Firstly, while money market is related to short-term fund, capital market related to long-term fund. लक्षात घ्या, कॅपिटल मार्केट हे लॉंग टर्म फंडशी रिलेटेड आहे, तर मनी मार्केट हे शॉर्ट टर्म फंडशी रिलेटेड आहे. The next distinction point is securities. Secondly, while money market deals with securities like treasury bill, commercial paper, trade bills, and the deposit certificate, etc. in the government, etc. The capital market deals in shares, debentures, bonds, government securities. बघा, मनी मार्केट कशामध्ये डीलिंग करतं? मनी मार्केटचे व्यवहार कशात होतात? तर ट्रेजरी बिल, कमर्शियल पेपर, ट्रेड बिल आणि सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट मध्ये व्यवहार होतात कमर्शियल मनी मार्केटचे. कॅपिटल मार्केट डील्स विथ शेअर्स, डिबेंचर्स, bonds and government securities. The third distinction point is participant. Thirdly, the participant in money market are Reserve Bank of India, commercial bank, capital market, stock brokers, underwriters, mutual fund, financial institutions, and other individual investors. लक्षात घ्या, कॅपिटल मार्केट मधले जे पार्टिसिपंट आहेत तर ते स्टॉक ब्रोकर आहेत, अंडररायटर आहेत, म्युच्युअल फंड, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत आणि इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स आहेत. पण मनी मार्केट मधले पार्टिसिपंट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कमर्शियल बँक अँड नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या या मनी मार्केट मधले पार्टिसिपंट आहेत. आता या कॅपिटल मार्केटवर आणि मनी मार्केटवर रेग्युलेशन कोण करतं? Fourthly, while money market is regulated by Reserve Bank of India, capital market is regulated by Security Exchange Board of India. मनी मार्केटवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं नियंत्रण असतं, तर कॅपिटल मार्केटवर सेबीचं नियंत्रण असतं. रेग्युलेटेड बाय सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सेबी. So for today's lecture, today what we have seen, what is money market, the types of different instruments of money market, and distinction between capital market and money market. So thank you, and we will meet soon tomorrow.